मला नाही माहीत सक्सेस म्हणजे काय आहे. हा चॅनल पुढची वाटचाल कशी करेल किंवा लोकांपर्यंत कसा पोहोचेल. पण मला इतकं नक्की माहीत आहे की अशक्यही शक्य करणारे माझ्या पाठीशी आहेत. म्हणून म्हटलं करून तर बघूया. आणि असंही पाण्यात उतरल्याशिवाय पोहायला कसं येणार ना. आणि या नवीन प्रवासाची सुरुवात करते मी आज माझ्या आवडीच्या पदार्थाने, ते म्हणजे ताकाची कढी. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. पहिला व्हिडिओ आहे, पहिली सुरुवात आहे. काही चुकू शकतं, काही बिघडू शकतं. ताकाच्या कढीसाठी सगळ्यात पहिलं वाटण लागेल. सो त्या वाटणासाठी मी घेतले कोथिंबीर, अर्धा चमचा जिरं, 4-5 मिरच्या, थोडंसं किसलेलं खोबरं आणि 4-5 लसूणच्या पाकळ्या. थोडंसं मीठही टाकलं. थोडंसं पाणी टाकून आपण हे मिश्रण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. कढी बनवायला मी 2 पॅकेट अमूलचं छास घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद आणि मीठ ऑलरेडी टाकून घेतलेलं आहे. तर जेणेकरून जेव्हा आपण फोडणी देऊ ते डायरेक्टली आपल्याला फोडणीमध्ये टाकता येईल. कढीला फोडणी द्यायला कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे, थोडासा कढीपत्ता आणि मोहरी. कढीपत्ता टाकलेला आहे, थोडीशी मोहरी टाकली. मोहरी तडतडली की आपण वाटलेलं वाटण त्याच्यात टाकून द्यायचं. वाटण थोडंसं त्याच्यामध्ये आपण ताक टाकून देणार आणि त्याच्यानंतर त्याला सतत हलवत राहावं लागेल, बिकॉज कढी फुटते. आपलं वाटण आता मस्त शिजलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण ताक टाकणार, थोडंसं पाणी आणि आता हलवत राहायचं जोपर्यंत त्याला उकळी येत नाही. उकळी आल्यावरती कढीची चव खूप छान लागते आणि ती फुटत नाही. सो तुम्हाला सतत हलवत राहावं लागेल. अशा प्रकारे आपली कढी रेडी आहे. चवीला एकदम रुचकर.